हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज सकाळ सकाळी ना रोज विचार करत होते की असा सूर्योदय झालेला असेल आणि इतका मनमोहक असेल तर रोज विचार करायचे की फोटो काढावा किंवा व्हिडिओ एखादा बनवावा. पण आज हा योग आला, म्हटलं तुम्हालाही दाखवावं. किती छान दिसते ना. आणि आज सकाळी लवकर उठलो होतो आम्ही. रोजच उठतोय तसं. पण मी चालले माझ्या आईकडे माहेरी माझ्या आज त्यांचा स्लॅब टाकण्याचा कार्यक्रम म्हणजे मुहूर्त होता आज. मी सकाळी जरा लवकर चालले होते आणि मी इथे जवळच आईच्या जवळ असल्यामुळे लवकर निघाले होते. बाकी सगळे नंतर येणार होते. तर बघा मस्त अशी तयार झाली आणि मी चालली आता आई. आणि हे बघा, हे गहू दिसते ना, हे सगळं आमचंच आहे. तर मी मोठी बहीण म्हणून मी आहे. मी पहिल्यांदा इकडं चालले आणि स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची होती. मग म्हटलं चला, आईने रात्री सांगावं पाठवलं होतं की लवकर ये. तुला जर लवकर सांगितलं तर तू लवकर येते, नाही तर मग उशीर करतेस. तर बघा, गेल्यावरती आईने सांगितलं तू पीठ मळून घे, चपात्या वगैरे बनवायचे आहेत. एकादश ज्यांची आहे त्यांना एकादशीचे शाबू बनवायचा होता. आणि आईचं भात आणि भाजी बनवून झाली होती मी जाईपर्यंत. तर पीठ मळून घ्यायचं होतं. मग ते तेवढं पीठ मळून घेतलं आणि म्हटलं चला चपात्या वगैरे करून घेऊया. आईचं सुरू होतं, भाजी टाकली होती सगळी. नाही बघा, मस्त असे सगळे पाहुणे आले, मामा वगैरे आले होते, मामी, तर आत्या, तिघी आत्या, आणि अशी आमची पूजा चालू होती. आईला म्हणलं तू नवीन साडी का नाही घातली, तर आई म्हणते ही पण चांगलीच आहे की साडी. आईचं असं काही नसतं, कधी कोणी साडी कसली का आणि ना ती कधीच रागाला जात नाही. तेव्हा ही एक बहीण आहे, ही मामी, ही बघा छोटी बहीण हात लावते कॅमेऱ्याला, माझा नको व्हिडिओ घेऊ. हे मामा माझे आणि ह्या वहिनी आणि हे वडील आहेत माझे बसलेले. तर आमची अशी पूजा चालू होती आणि हा भाऊ इथं बसला होता फोटो काढण्यासाठी. सगळेजण त्याला म्हणत होते की तो असा का बसला आहे, बघ अक्काने व्हिडिओ काढला. तर मस्त अशी इथं कळसाला साडी वगैरे, कळशी आणली होती आणि कात्यानी कलश वगैरे घेऊन आल्या होत्या. जो आपण स्लॅबमध्ये ठेवायचा असतो तो. तर इथं बघा छानशी अशी पूजा झाली, किती छान दिसते ना. आणि इथं आम्ही सगळेजण 7 जणी बायका मिळून ओळखत होतो. आणि इथं मामाचं चालू होतं आयर करायचा आमच्या वडिलाला. आणि सगळ्यांचेच आयर मामानेच केले, सगळे एकत्र आणून ठेवलं होतं. भाऊकीतल्या बायका वगैरे सगळ्या बोलवल्या होत्या. आणि हे सगळं बॉक्स, हे डब्बे, हे दुर्डी दिसते ना, हे सगळं ह्याच्यामध्ये हेच होतं आपलं बाजरीची भाकरी, परत उसळ, लाडू, करंजी, म्हणजे असं भुत्ती आमच्याकडे असं भुत्तीच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे ह्याला भुत्तीच म्हणतात. तर हे माझ्या छोटी वहिनी बसल्या होत्या. छोटं घर आहे, जास्त आतमध्ये जागा नव्हता म्हणून बाहेरच सगळं असं सामान, बाहेरच आम्ही थांबलो होतो सगळेजण. आतमध्ये बायका बसल्या होत्या, खोलीत थोड्या बाहेर होत्या. हे बघा, छोट्या भाऊजाईला सांगितलं दोडी खोला आणि असं जेवणाचे पदार्थ, भात, भाजी, वाटाणा मिक्स भाजी होती, बासुंदी, चपाती, जिलेबी पाहुणीने आणलेली, लाडू होते, ते संपले सगळे लाडू, भुत्ती दिली आहेत सगळ्यांना. आणि असा झाला आमचा कार्यक्रम. तर इथे मामाचं सुरू होतं आयर करायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा माझा तिसरा ब्लॉग असेल, एखाद्या वेळेस ब्लॉग असेल. आणि कसं पहिल्यांदा मला इतकं व्हिडिओ वगैरे करायला जमलंच नाही, म्हणजे
असं शूटिंग घ्यायला व्यवस्थित. तर हा आज छोटासा प्रयत्न केला. आणि तुमच्या इकडे स्लॅब टाकण्यासाठी वगैरे अशीच पूजा असते का? म्हणजे नक्की कमेंट करून सांगा. तर बघा इथे माझं ना असं ते आंबट भात आणलेला असतो ना, तो टाकून घ्यायचं चालू होतं. एकीकडे मी आणि एकीकडे माझी बहीण. आणि हळू जपून जपून टाकावं लागत होतं. चलो बाय बाय.